तर नमस्ते मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा आलो आहे सर्वांचा लाडका दूरदर्शन हिंद केसरी बकासूर, म्हणजे आपला देवच. तर आता आपण आलो इथं गोट्यावर अपडेट घ्यायसाठी. बैल बघू शकताय आता कसा उभा राहिला आहे, एकदम फ्रेश. त्याच्या माग आपला बकासूरच्या दमणीची ताकद महाराज आहे. इकडे बाकीची बैल आहेत, इथं पिस्टन आहे, इकडं पुढं बाळ्याबाई आहे, तिकडं पालखीची मानाचा बैल, आणि तिकडं झाडाला बांधला आहे सावकार. मित्रांनो, मोबाईल शेट तर काही तर नाहीत आत्ता गोट्यावर. मोबाईल शेट काय कारणामुळं बाहेर गेले ते, मामा पण आणि मोबाईल शेट पण बैल आज तर काय येणार नाही. उद्या बैल भरून पेडगावच्या मैदानासाठी 100% येईल, आणि त्याच्याबरोबर महाराजसुद्धा उद्याच येणार आहे. आणि इथं पिकअप असे लागलेले बघा, इकडं गोटा बिटा आहे, लोक बसली ती. तर उद्या बैल यात येईलच. अजून आपल्याला पूर्णपणे माहिती काय मिळालेलं नाही बैलाचं, अजून आपल्याला काही नियोजन वगैरे काय समजलेलं नाही. पण बैल उद्या भरल्यानंतर, उद्या मैदानात आल्यावर सगळ्यांना समजेलच. मोठा धप्पा असणार आहे. बैल 100% पेडगावचं हिंदी केसरी मानाचं मैदान आहे, जे आपल्या बैलगाडी क्षेत्रातले पंढरी मानली जाते असं मैदान. आणि त्या मैदानात 100% एक मोठा पायरा केलाच असेल मामाने, पूर्ण डोक्याने विचार करून, नियोजन करून. तर पायरा आपल्याला मैदानात बघायला भेटेलच. तुम्हाला काय वाटतंय आपल्या चॅनलवर कमेंट करून सांगा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये, की कोणता पायरा असेल. आणि पुढल्या अपडेट बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाच, आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पोचेल, आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल तुम्हाला. आणि पुढली काय असेल ती माहिती आपण 100% तुमच्यापर्यंत पोचवणारच. इथं आत्ताची एवढी माहिती आपल्याला भेटली आहे, तेवढी आपण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार. तर बघा बैल कसा दिसतोय, एकदम शांत बैल आता थांबलाय. सावकार बांधलाय बघा. बकासूरच्या एवढं महाराष्ट्रभर नाव होण्यामागं, आणि मोबाईल शेट यांचं महाराष्ट्रामागं नाव होण्यामागं खरा कारणीभूत हा बैलच आहे. सगळ्यात आधी बैलगाडी क्षेत्राची सुरुवात सावकारपासून झाली होती. सर्वात आधी त्यांनी सावकार खरेदी केला, त्यानंतर सावकारनंच बकासूरला शिकवले, जे सगळ्या जे घाटात असेल 4 बैलात घेऊन, आणि सेकंदाला पण, आणि बैलाला जेवढं सुरुवातीचं जे फेरं काढलं ते सावकारबरोबरच काढलं. म्हणजे खरी लक्ष्मी म्हणलं तर सावकारच म्हणण्यात येईल बकासूरच्या दावणीचे. आज बैलाचं वय झाले, पण बैल बघू शकता तुम्ही, सावकार अजून पण रग आहे बैलाकडे. कसा भाव महाराजकडे वैरण खाते. तिकडं बघा कबूतर आत्ता सोडलेले आहेत. उभी केली इकडं, असा छकडा बांधलेला आहे बकासूरचा. बैलाची बक्षीस आणि ते छकडा बांधलाय बघा. इकडे बाकीची वासरं आहेत, बघू शकता. वासरू अंगाजून चांगला आहे, शरीरदृष्ट्या चांगला आहे. वासरू चौकाला लांबार असा आहे, पायाला बियाला मजबूत आहे. घरच्याच गाईचं वासरू आहे सुद्धा. इकडे पण वासरं आहेत छोटी. बाकीची सगळी जनावरं बाहेर बांधलेत बावरते.
आत बांधायला न्यायला लागलेत. तिकडून मोठा बैल आणलाय. साईडला सावकारची मस्ती चालू आहे बघा. सावकार कसा करतोय. इकडे महाराज बघा कसा वैरण खातोय. मित्रांनो, आपले व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये कळवा. म्हणजे पुढला व्हिडिओ आपण कसा करू, कशा रिलेटेड करू, काय जर तुम्ही सुचवलं तर आपण 100% त्याच्यावर व्हिडिओ करू. तुम्हाला जसं काय वाटत असेल तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये 100% नक्की सांगून द्या. मित्रांनो, आता आपण चाललो आहे. काय माहिती आली तर आपण तुमच्यापर्यंत 100% पोचवूच. आणि पुढले सगळ्या माहिती बघण्यासाठी म्हणजे बकासूरचे सगळे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्राम चॅनलवरती फॉलो करून ठेवा. फेसबुकवरती पण फॉलो करून ठेवा. आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच असेल, नादखुळा लय भारी 1002. आणि इंस्टाग्रामवर पण तेच आहे, नादखुळा लय भारी 1002. सगळ्या अपडेट बघायसाठी आत्ताच आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.